आज इथे नया अकोला या गावामध्ये मी आलो असता जे शेतकऱ्यांची फसवणूक जे चालू आहे बियाण्याच्या बाबतीमध्ये अनेक कंपन्यांचे बियाणे शेतकऱ्यांनी प्रोव्हाइड करून कृषी केंद्राकडनं प्रोव्हाइड करून पेरणी सुद्धा केलेली आहे। पण ह्या गावामध्ये जवळपास 40 ते 50% पेरणी फेल गेलेली आहे। आणि विदर्भातून नया अकोला गाव म्हटलं तर जमिनीसाठी सुपीक जमिनीसाठी मानलेलं नया अकोला म्हणून गाव आहे। जवळपास 80 एकरचे जे लोकांच्या शेत्या आहेत त्या शेत्या अजून सुद्धा 8-8 दिवसापासून पेरणी करून त्या उगवल्या नाही आहे। या मागचं कारण मी सरकारला एवढंच सांगू इच्छितो की जे कृषी केंद्र आहे कृषी केंद्र याच्यातनी म्हणजे जवळपास अधिकारी त्यांना त्यांचे लायसन कॅन्सल करतोय। पण ते लायसन कृषी केंद्रात ते हे बियाणं तयार होत नाही। ॲक्च्युली हे बियाणं जे आहे कंपन्यांमध्ये तयार होत आहे, पण त्या कंपन्यांवर कुठलीच कारवाई होत नाही। तरी मी शासनाला एवढंच सांगू इच्छितो की कळाळीने जवळपास जे कृषी जिल्हाधिकारी आहे व कृषी तालुका अधिकारी आहे यांच्यावर सर्वप्रथम यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे। कारण की जे कंपनीमधून जे जनरेट होते बियाणं त्या बियाण्याची पूर्णतः ह्या लोकांनी चौकशी न केल्यामुळे ह्या सर्वसाधारण आमच्या गरीब कास्तकारांची ह्या अधिकाऱ्यांमुळे फसवणूक होत आहे। तरी ह्या आमच्या कास्तकारांची फसवणूक केली असता वापस आम्हाला सगळं बियाणं प्रोव्हाइड करून यांची डबल म्हणजे एक 12 महिन्याची शिदोरी यांनी शासनाने यांची प्रोव्हाइड करून द्यावी एवढंच सांगू इच्छितो। आणि ज्या कंपन्याने हे बियाणं काढले ह्या कंपन्यांना सील लागलं पाहिजे हे माझी शासनाला कळकळीची विनंती आहे।